प्रभु को धन्यवाद देते हैं। प्रभु आज हमें 21वें दिन में यहाँ लेकर आया। देवाला धन्यवाद देते आज आपल्याला 21वीं दिवशी घेऊन आला। प्रभु के नाम की स्तुति हो। देवाच्या नावाची स्तुती असो। तो आप हम आज के वचन में जाएंगे। आजच्या वचनामध्ये आपण जाऊया। हम लोग निकालेंगे लेवी अध्याय 19, लेवी 19 वर्स 17 उसका 17। लेवी अध्याय 19:17। लेवी अध्याय 19 लेवी अध्याय 19 और उसका 17। लैंगिक व्यवस्था अध्याय 19 और उसका 17। अपने मन में एक दूसरे के प्रति वैर न रखना, अपने पड़ोसी को अवश्य डांटना, नहीं तो उसके पाप का भार तुझको उठाना पड़ेगा। आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नकोस, आपल्या शेजाऱ्याची अवश्य कामगुणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल। हम प्रार्थना करें। म्हणून प्रार्थना करो। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आधे वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या है सुंदर, क्या है पवित्र, क्या है शुद्ध, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए सहायता करना। वचन किताब आपके हाथों में है यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। यहाँ प्रिय प्रभु का वचन कहता है आप अपने मन में एक दूसरे के प्रति वैर न रखना। आणि इथे झालेलं आहे की आपल्या मनामध्ये आपल्या भावाच्या प्रति तुझे द्वेष बाळगू नको। अभी हम हमारे मन में एक दूसरे के प्रति यानी किसी के भी प्रति मन में बुरा या द्वेष या वैर क्यों आता है? आणि आपल्या मनामध्ये कोणाच्या प्रति वाईट द्वेष हे सगळं काय का येतं? क्योंकि वो गलतियाँ करते हैं। कारण ते लोक चुका जब करतात। हमें अच्छा नहीं लगता ऐसा कोई काम करते हैं आणि आपल्याला ज्या गोष्टी नाही आवडत अशी कामं ते लोक तो करतात हमें अच्छा नहीं लगता। आणि म्हणून आपल्याला नाही आवडत। कभी कभी हमें ऐसा लगता है कि हम उसको कैसे बोलेंगे कि तुमने ये जो काम किया गलत किया है। आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना कसं बोलणार की तुम्ही जे काम केलेलं आहे ते चुकीचं आहे। हमें बुरा लगेगा, त्यांना वाईट वाटेल, रिश्ता बिगड़ेगा, नातं बिगडेल, खराब हो जाएगा, खराब होऊन जाईल। तो इसी कारण से होता है। तो या हम लोग भी कभी कभी क्या करते हैं, हम सामने वाले को नहीं कहते कि तुम गलत हो, तुम्हारी ये बात मुझे अच्छी नहीं लगी और ये सही नहीं है, तुमने मेरे साथ ऐसा नहीं करना चाहिए था, ऐसा बोलते नहीं है। इसी कारण से क्या होता है, वो उसे न बोलने के कारण अंदर उस व्यक्ति के प्रति बुराई, वैर, दुश्मनी भरी रहती है। आणि आपण खूप वेळेला त्यांना बोलत नाही की तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही हे चुकीचं काम केलेलं आहे, मला बिलकुल आवडलेलं नाही, तुम्ही चुकीचे आहात। आणि या गोष्टी न बोलल्यामुळे आपल्या मनामध्ये काय होतं, द्वेष निर्माण मैं होतो। इस वचन का एक छोटा सा बाइबल में से एक उदाहरण आपको बताती हूँ। आणि या वचनानुसार बायबलमध्ये एक लहानसं उदाहरण तुम्हाला वो है अबशालोम। आणि तो आहे अबशालोम। आप पढ़ेंगे दूसरा अध्याय निकालेंगे, दूसरा सैमुएल दुसरा शमूएल अध्याय 13, दुसरा शमूएल अध्याय 13, सेकंड सैमुएल दुसरा शमूएल अध्याय 13 अध्याय 13 और उसका 22, त्याचं 22, दूसरा सैमुएल दुसरा शमूएल अध्याय 13 उसका 22। त्याचं 22। अबशालोम अम्नोनास बरे वाईट काही बोलला नाही। अम्नोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याच्याशी बैर धरले। क्या लिखा यहाँ पर? अभी हम जानते हैं अम्नोन ने एक बड़ा कुकर्म किया। आणि आपल्याला माहित आहे की अम्नोनाने खूप मोठा कुकर्म केलेला। अबशालोम की बहन तामार थी आणि अबशालोमची बहीण तामार होते। तो अम्नोन ने क्या किया, अपनी बहन तामार के साथ बलात्कार किया, उसको भ्रष्ट किया, उसको खराब किया। आणि अम्नोनाने काय केलं, अबशालोमची जी बहीण तामार होती तिला भ्रष्ट केलं, उसको धोखा दिया तिला धोका दिला। और उससे भी बढ़कर क्या किया, जब उसको संभोग करने के बाद उसको छोड़ दिया, उससे घृणा किया। आणि त्याच्याविषयी वाईट त्याने केले की ज्यावेळेस त्याच्याबरोबर संबंध त्याने केले त्याच्यानंतर तिला सोडून दिलं। तो इसलिए वो रोते रोते अपने घर आने के बाद उसने ये सारी बात अबशालोम को बता दी, अपने बड़े भाई को बता दी। आणि रडत रडत घरी आल्याने तिने सगळी गोष्ट आपल्या मोठा भाऊ अबशालोम आहे त्याला सांगितली। तो आप पढ़ सकते हैं यहाँ 21 वचन में। आणि 21 वचनामध्ये तुम्ही वाचू शकता, या सर्व गोष्टी दावीद राजाच्या कानी आल्या तेव्हा त्याला फार क्रोध झाला। उसे बुरा लगा, वो गुस्सा हुआ, लेकिन उसने कुछ किया नहीं। आणि त्याला वाईट वाटलं, त्याला राग आला, पण त्याने काहीच केलं नाही, कुछ नहीं किया। काहीच नाही केलं। और कुछ न करने के कारण 22 वचन में लिखा है, आणि काहीच न केल्यामुळे 22व्या वचनामध्ये दिलेलं आहे, अबशालोम अम्नोनास बरे वाईट काही बोलला नाही। वो जाकर उसने अबशालोम को क्या बोला, अम्नोन को क्या बोलना चाहिए था, तूने मेरे बहन के साथ ऐसा क्यों किया, तुझे ये शोभा देता है क्या, ऐसा वैसा करके उसे भला बुरा बोलना चाहिए था, डांटना चाहिए था। दूसरा सैमुएल अध्याय 13, सेकंड सैमुएल अध्याय 13 उसका 22, सेकंड सैमुएल अध्याय 13 उसका 22। तो कहने का उद्देश्य, अबशालोम ने अम्नोन को कुछ भी भला भी नहीं बोला, बुरा भी नहीं बोला। आणि अबशालोमाने अम्नोनाला चांगलं पण नाही बोला, वाईट पण
अपने भाई के प्रति दुश्मनी भर गई आणि त्याच्या मनामध्ये वैर उत्पन्न झालं और इसीलिए वो क्या करा 2 साल तक आणि म्हणून त्यांनी काय केलं 2 वर्षापर्यंत वो घृणा वो वैर वो दुश्मनी भर के रखी आणि ती वैर तो घृणा त्यांनी मनामध्ये भरून ठेवली और 23 वचन में अगर आप पढ़ोगे 23व्या वचनामध्ये तुम्ही वाचलं पुरी 2 वर्ष गेल्यावर एफ्राईमाना नजीक बाल हासोर गावी अबशालोमाने आपल्या मेंढ्यांची लोकर कातरवली त्यावेळी सर्व राजकुमारांना आमंत्रण केले तो उसने एक बुरा प्लान वो 2 साल में प्लान रच रहा था सबको क्या लगा 2 साल हो गए अबशालोम भी भूल गया क्यों क्योंकि उसने मन में बुराई भर के रखी थी मन से क्योंकि उसने क्या होता है मालूम जब हम गुस्सा होते हैं गुस्से में हम जब बोल देते तो हमारे मन में वो बातें रहती नहीं आणि ज्यावेळेस आपण रागवतो आणि रागामध्ये त्या गोष्टी आपण बोलतो तर त्यावेळेस त्या गोष्टी आपल्या मनामध्ये राहतात जब सामने वाला व्यक्ति कोई गलत करता है बुरा काम करता है हम उसे कहते हैं उसे पूछते हैं ऐसा क्यों किया ऐसा नहीं करना चाहिए ऐसा करके जब बोल देते तो मन में वो बातें रहती नहीं है आणि समोरच्या व्यक्तीचं नाही काय चुकीचं काम केलेलं आहे मग आपण त्याला जर ओरडलं त्याला बोललो तर मग त्या गोष्टी आपल्या मनामध्ये राहत नाही लेकिन अगर हम नहीं बोलेंगे पण जर आपण नाही तो बोललो हमारे मन में वो बैठी रहती तर है आपल्या मनामध्ये त्या बसून और राहतात वो बातें हमें क्या करती है हमें खाती रहती है हमें हमारे अंदर उस व्यक्ति के प्रति बैर उत्पन्न कराती है कि आदमी देखा इतना बुरा है इसने तेरे साथ ऐसा किया सोचा था कि ऐसा करेगा देखा ऐसा है वो मन में बैठने के कारण क्या होता है बदला लेने की भावना जागृत होती है आणि त्या गोष्टी मनामध्ये बसून राहतात की बघितलं त्याने तुझ्याबरोबर असं केलेलं तू अशी अपेक्षा ठेवली होतीस का तरी सुद्धा तुझ्याबरोबर त्याने असं केलेलं आहे म्हणून काय होतं ती जी वैराची जी भावना आहे ती आपल्या मनामध्ये इसलिए बसून लेवी राहते. अध्याय 19 के 18 में पढ़ोगे तो वहाँ लिखा है पलटा न लेना बदला न लेना आणि म्हणून लेवी अध्याय 19:18 मध्ये जर तुम्ही वाचलं तिकडे देण्यात आलेला आहे जो पलटा घेऊन और नको कल देखेंगे ते आपण उद्या बघू तो आज हमारा मेन वचन है कि यहाँ प्रभु जो बताता है कि जब कोई भी हमारे अगेंस्ट में या कोई भी ऐसा प्रभु के अगेंस्ट में जब हमें कोई बात अच्छी नहीं लगती है कोई गलती करने पर हमें क्या करना है अंदर उस बात को पकड़कर नहीं बैठना है आणि जर कोणी चूक केलेली आहे आपल्या विरोधामध्ये केलेली आहे तर ती गोष्ट आपण आपल्या मनामध्ये पकडून नाही ठेवायची चुप भी नहीं बैठना है आणि गप्पा पण नाही और बसायचं वो किसी और के पास निंदा नहीं करना है आणि कोणा दुसऱ्याकडे जाऊन त्याची निंदा पण नाही जिस करायची. व्यक्ति ने किया है उसी व्यक्ति के पास जाना है आणि ज्या व्यक्तीने ते केलेलं आहे त्याच व्यक्तीजवळ जायचं हाँ, देखो मैं आपको बताती हूँ अबशालोम ने राजा के पास गए आणि अबशालोम राजाजवळ गेला राजा चिढ़ गया राजा चिडला कुछ हुआ काय झालं का कुछ किया राजा ने राजाने काय केलं का यही बात अबशालोम अगर अम्नोन के पास जाता आणि हीच गोष्ट जर अबशालोम अम्नोनजवळ गेला उसको असता पूछता त्याला विचारलं बड़ा भाई है थोड़ा बहुत मारता आणि मोठा भाऊ आहे एवढंसं मारलं तो असतं. अंदर बैर उत्पन्न नहीं होता मग आतमध्ये वैर उत्पन्न झालं नसतं. इसलिए प्रियो इसने क्या किया प्रतिशोध करने का प्लानिंग किया 2 साल रुका आणि म्हणून त्याने बदला घेण्याची योजना बनवली आणि 2 वर्ष ते 2 थांबून राहिले. साल में उसके मन में अपने भाई के प्रति बैर था आणि या 2 वर्षामध्ये त्याच्या भावाच्या प्रति त्याच्यामध्ये वैर होता. अपने पिता को कहा कि सारे मेरे भाइयों को मैंने जो ऊन कतरा है उसमें लेकर आओ आणि तो आपल्या वडिलांना म्हणाला की माझ्या सर्व भावांना जे मेंढ्यांची लोकर कातरली आहे त्याच्यामध्ये तू त्यांना घेऊन ये. 27 वचन से पढ़ो अबशालोमाने त्याला एवढा आग्रह केला की त्यांनी अम्नोनास व सर्व राजकुमारांना त्याच्याबरोबर जाऊ दिले. अबशालोमाने आपल्या सर्व सेवकांना अशी ताकीद देऊन ठेवली होती की सावध राहा अम्नोन द्राक्षरस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हाला इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्याला ठार करा काही भिऊ नका मी तुम्हाला हुकूम करतो आहे ना हिम्मत धरा शौर्य दाखवा. उसने क्या किया अपने नौकर चाकरों को कहा था जब ये लोग ज़्यादा दारू पी लेंगे तो अम्नोन जो बहुत दारू पी जाएगा नशा करेगा तो उसको तुम क्या कर देना उसको मारना और देखो आगे पढ़ेंगे अबशालोमाच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या चाकरांनी अम्नोनाचे केले तेव्हा सर्व राजकुमार उठून आपापल्या खेचरांवर बसून पळून गेले. अभी आपको समझा प्रियो उसने क्या किया अम्नोन का दूसरे भाइयों को तो नहीं मारा क्योंकि उनसे कोई दुश्मनी नहीं थी उनसे कोई बैर नहीं था लेकिन अम्नोन ने जो बुरा काम किया था वो अबशालोम ने उसे न डांटा इसीलिए उसने क्या किया उसके मन में बैर उत्पन्न हो चुका था. आणि बाकीच्या भावांना त्यांनी काही केलं नाही कारण का त्यांच्याबरोबर त्याचं काही वैर नव्हतं पण अम्नोनाने जी चूक केली होती त्याच्यावरती तो त्याला ओरडला नाही म्हणून जे वैर होतं त्याच्या मनामध्ये बसून राहिले. इसलिए यहाँ लिखा है अगर तेरा
तेरा भाई या तेरा पड़ोसी अगर कोई गलत काम करता है तो अवश्य डांटना। आणि म्हणून देवी अधिकामध्ये देण्यात आलेले आहे की जर तुझा भाऊ काही चुकीचं काम करतो तुला अवश्य त्याची कानउघडणी कर। 17वें में क्या लिखा है? 17वें वचन काय अपने आहे? पड़ोसी को अवश्य डांटना, आणि आपल्या शेजाऱ्याची अवश्य कानउघडणी नहीं कर, तो तुझे उसके पाप का भार उठाना तर पड़ेगा। त्याच्यामुळे तुला पाप लागेल। है ना? उसने जो गलत काम किया है, जैसे पहरेदार का काम क्या है? आणि पहारेकराचं काम काय आहे? पहरेदार का काम है कि वो जागना और अगर शत्रु आता है ये देखकर उसे क्या करना है? लोगों को जगाना। आणि पहारेकराचं काम आहे की त्याने जागृत राहायचं आहे आणि जर शत्रू आक्रमण करायला येतोय तर सर्व लोकांना त्याने जागृत करायचं। अगर शत्रु आया आणि जर शत्रू आला और इसने सबको चेतावनी दिया उठो तू रही फूका, अगर लोग नहीं उठे और वो मर गए तो उस पहरेदार को पकड़ा नहीं जाएगा। आणि यांनी जर सगळ्यांना चेतावणी दिली आहे की उठा उठा आणि जर नाही जर ते लोक उठले तर त्या पहारेकऱ्यावरती त्याचा काही दोष नाही येणार। उसके लहू का जो झाड़ा है पूछना उससे नहीं लिया जाएगा। आणि त्यांच्या रक्ताचा हिशोब त्याच्याकडे नाही घेतला लेकिन जाणार। शत्रु आते हुए पण शत्रू येत पहरेदार असताना ने देखकर भी लोगों को नहीं जगाया आणि पहारेकऱ्याने बघून सुद्धा लोकांना उठवलं नाही, तो वो तो मरेंगे, ते तर मरतीलच। लेकिन उनका लहू का हिशोब जो है हिसाब जो है वो उस पहरेदार से लिया जाएगा। पण त्यांच्या रक्ताचा जो पलटा आहे तो त्या पहारेकऱ्याकडनं घेतला जब जाईल। आपको कोई भी आपका भाई आपके चर्च में आपका पड़ोस में या आपके घर में जब कोई भी गलत काम करते हुए दिखता है तो आपको उसे अवश्य डांटना है। आणि तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर तुमचं शेजारी काही चुकीचं काम करताना तुम्हाला दिसतोय तर तुम्हाला नक्की त्याची कानउघडणी करायची। तुरंत पहले मन काटो, लगेच पहिले तुम्ही ओरडू नका, पहले समझाओ, पहिल्यांदा समजावा, सिखाओ, त्यांना शिकवा। फिर भी आपको वही करते हुए दिखाई दे तो डांटो। तरी सुद्धा तुम्हाला तेच करताना दिसतंय तर मग तुम्ही त्यांचे कान बाइबल ओरडा। में इसके बारे में यीशु कहता है, मत्ती अध्याय 18 में पढ़ सकते आणि हैं। मत्ती अध्याय 18 मध्ये तुम्ही वाचू शकता। मैथ्यू मत्ती अध्याय 18 अध्याय 18 और उसका 15 से पढ़े। 115 पासून वाचूया। मैथ्यू मत्ती अध्याय 18 अध्याय 18 उसका 15 से। 15 पासून। मैथ्यू चैप्टर 18 मत्ती अध्याय 18 वर्स 15 से 17। 15 ते 17 पर्यंत। मैथ्यू मत्ती अध्याय 18 अध्याय 18 उसका 15 से। 15 पासून। तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघी एकांतात असताना त्याचा अपराध त्याला दाखव, त्याने तुझे ऐकले तर तो आपल्या भाऊ मिळवला तसे होईल। हाँ, क्या लिखा है? यदि कोई व्यक्ति तेरे विरुद्ध अपराध करे या किसी और के विरुद्ध तो तुझे क्या करना है? अकेले में जाके बातचीत कर। क्या करने को बोला है? अकेले में बातचीत करने के लिए, उसको बोलने के लिए तूने ये जो किया ये गलत है, ऐसा नहीं करना चाहिए था। और फिर क्या लिखा है? बोल कर समझा। क्यों? अगर हमारे विरुद्ध जब कोई भी पाप करता है, गलती करता है और हम उसे मन में बिठा के रखते हैं, हम बोलते नहीं है, तो हमारे मन में क्या उस व्यक्ति के लिए बैर उत्पन्न होता है। आणि जर कोणत्या व्यक्ती चुकीची कामं आपल्या विरोधामध्ये जाऊन करतोय आणि जर आपण त्याला ओरडलो नाही, त्याला बोललो नाही, त्याला समजवलं नाही तर आपल्या मनामध्ये त्या भावाच्या प्रती वैर उत्पन्न होते। अक्सर हमारी गलती दिखाने वाले लोग हमें अच्छे नहीं करते। आणि नेहमी आपली दोष काढणारे लोक आपल्याला नाही हमें आवडत क्या लगता है कि हमको पसंद नहीं करता है। आणि आपल्याला काय वाटतं की आम्हाला पसंत नाही करत। गलती बताने पर ही व्यक्ति सुधरेगा ना। पण चुका सांगितल्याच्या नंतरच माणूस सुधरेल। देखो आईना जो जैसे हमें वैसा दिखाते हैं, आणि आरसा कसं आपण जसे आहोत तसं आपल्याला दाखवतो। आईना कभी कभी हमारी गंदगी भी दिखाता है, आणि आरसा कधी कधी आपली घाण सुद्धा आपल्याला दाखवते, लेकिन फिर भी हम आईना फोड़ते नहीं, पण आपण आरशाला फोडत नाही, आईने में देखना बंद नहीं करते। आरशामध्ये बघणं बंद नाही तो करत। वैसे ही जो हमारी गलतियां बताता है, हम कहाँ गलती हुए हमें थोड़ी मालूम होता है, वो सामने वाले को समझता है हमने गलती किया है, तब वो हमें समझाता है, हमें बताता है, तो हमें वो गलतियां एक्सेप्ट करनी चाहिए। मग तसं ज्यावेळेस आपण चुका करतो ते आपल्याला समजून नाही येत म्हणून ते दुसऱ्याला समजून येतात। म्हणून ज्यावेळेस ते लोक आपल्याला आपल्या चुका सांगतात तर त्या चुका सुधारणं हे आपलं कर्तव्य आहे। हमें क्या लगता है? आपल्याला काय वाटतं कि अरे मैं जो हूँ सब सही कर रहा। आणि मी जे काही करतोय ते एकदम बरोबर अक्सर करतोय। अभी देखो सब संसार के लोगों के साथ मिलजुल कर रहते हैं, आणि जगातील लोकांबरोबर सर्वजण मिळून मिळून राहतात। तो इसीलिए काम चल रहा है। तो संसारी लोगों के साथ उठना बैठना होने के कारण आणि जगील लोकांबरोबर उठबस असल्यामुळे क्या होता है? काय होतं? उनकी भाषा बात करते हैं, आणि त्यांच्या भाषेमध्ये बोलणं ये तेरे मेरे कायदे तेरे भाई ऐसा करते हैं। तो वही फिर आपस में भी क्या करते हैं? एक दूसरे के साथ वैसी ही भाषा में बात करते हैं लोगों के साथ। आणि ती लोक अरेतुरीची भाषा बोलतात म्हणून ख्रिस्ती लोकांबरोबर पण ती लोक अरेतुरीचीच भाषा तो फिर वापरतात। जब उन्हें बोला जाता है अच्छी भाषा में बात करो, रिस्पेक्ट में बात करो, आदर के साथ बात करो, तो उन्हें अच्छा नहीं लगता है। आणि ज्यावेळेस त्यांना असं सांगितलं जातं की तुम्ही एकमेकांशी आदराने बोला, रिस्पेक्ट देऊन बोला, तर त्यांना ते आवडत नाही, उन्हें अच्छा नहीं लगता। त्यांना ते आवडत नाही। उन्हें जब सिखाया जाता है ऐसा
ऐसा नहीं करना है, ये नहीं करना है, उन्हें अच्छा नहीं लगता। आणि त्यांना ज्यावेळेस शिकवलं जातं की असं नाही करायचं, हे करायचं, मग त्यावेळेस त्यांना ते लेकिन आवडत उन्हें नाही. अच्छा नहीं लगता है बोलकर बोलना हम नहीं करना है, क्यों? हमारे खुद की आत्मा के लिए परमेश्वर हमें बताता है, हमारे मन में उसके लिए वैर नहीं आए, दुश्मनी नहीं आए, कुछ वो बदला लेने की भावना न उठे, इसलिए बेटर है उस व्यक्ति को अकेले में जाकर बोलो तुम ऐसा मेरे लिए किया, ऐसा नहीं करना, ये गलत है, तुमने जो ऐसा किया मेरे साथ वो एकदम गलत है। आणि तुम्ही जे माझ्यावर असं केलेलं आहे ते एकदम चुकीचं आहे. क्या लिखा है? अगर उसने यीशु कहता है, आणि येशू म्हणतो अगर वो समझ गया जर तू त्याने ते समजून घेतलं तो तुम्हारा भाई मिल गया। तर तुझा भाऊ तुला मिळाला. लेकिन कभी कभी कोई लोग आणि कधी कधी काही काही लोक नाही समजून घेत. फिर सोला, परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका दोघांचा आपणाबरोबर घे, अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शापित व्हावा. हाँ, क्या लिखा है? अगर तेरा नहीं सुनता है, यीशु मसीह कहता है तो 2-3 जनों को लेकर जा, 2-3 जनों को बता कि बाबा देखो इन्होंने मेरे बारे में ऐसा ऐसा बोला, मेरे साथ ऐसा ऐसा किया, मुझे धोखा किया, मेरे घर में मेरे बारे में ऐसा किया, तो क्या ये सही है क्या? बोलेगा नहीं, वो गलत है। तो उन लोगों को भी लेकर जाकर बाइबल के अनुसार सिखाना है कि बाबा तुमने जो किया वो गलत किया है। तो यहाँ लिखा है कि उन गवाहों को लेकर जाना, ताकि ये बात निश्चित हो जाए कि तूने जो गलती की वो गलत है करके। फिर 17, आणि जर त्याने त्यांचे ऐकले नाही तर मंडळीला कळव, आणि जर त्याने मंडळीचे ऐकले नाही खट्टी है, जिद्दी है, टेढ़ा है तो वो नहीं सुनेगा। उस व्यक्ति का नहीं सुना तो वो 2-3 व्यक्ति का भी नहीं सुनेगा। इसलिए वो क्या लिखा है? अगर प्रभु कहता है, मतलब प्रभु कहता है मतलब लोग नहीं सुनेंगे। आणि देव म्हणतो याचा अर्थ लोक नाही ऐकत. यीशु कह रहा है, येशू म्हणतोय जब आप किसी को भी देखो जो आदमी में रहता है ना, आणि जो आदित्यमध्ये असतो ना वो सब सुनता है। तो सगळं काही ऐकतो. जो आदमी में नहीं रहना पसंद करता है ना, उसको सब सुनना अच्छा नहीं लगता। आणि ज्याला आदित्य खायला नाही आवडत त्याला सगळं काही नाही आवडत. जहाँ किसी को ऐसा लगता है मैं अब बड़ा हो गया, मुझे सिखाने की जरूरत नहीं, आणि जिथे असं वाटायला लागतं की मी आता मोठा झालेलो आहे, मला आता कुणी शिकवायची गरज नाही, वहीं पर गलती होती है और फिर वो सामने वाले का नहीं सुनता। आणि तिथे चुका होतात आणि नंतर तो समोरच्या व्यक्तीचं नाही ऐकत. तो ऐसा मत सोचो कि चर्च में आने वाले सभी सुनते हैं, आणि असा विचार करू नका की चर्चमध्ये येणारे सगळेच ऐकतात पण लोक नाही ऐकत. आपके लाभ के लिए आपको क्या करना है? पण तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला काय आप करायचं? अपना अंदर जो कुछ है, आपके अंदर दुश्मनी पैदा ना हो, आप कुछ गलत काम न करें, इसीलिए जिसने आपके साथ बुराई किया आप उनको क्या करो, उन्हें अकेले में बात करो। नहीं सुनते 2 जन को लेके जाओ, 2 जन का भी नहीं सुनते तो लिखा है कलीसिया को बोल दो। आणि जर तुमच्या भावाने काही चूक केली असेल तर ती मनामध्ये तुम्ही ठेवू नका किंवा वैर उत्पन्न करू नका, पण तुम्ही त्यांना समजावा. जर तुमचं नाही ऐकलं तर अजून 2-3 जणांना घेऊन जा, त्यांचंही नाही ऐकलं तर मंडळीला सांगा. हाँ, तब क्या होगा? काय होईल? अगर कलीसिया का भी नहीं मानेगा जर मंडळीचंही त्यांनी नाही ऐकलं तो उसे अन्य जाति और महसूल लेने वाला जैसा जाना। तर त्याला परराष्ट्रीय आणि जगात यांच्यासारखं कलीस कलीसिया का नहीं सुनता जो है मंडळीचं नाही ऐकलं तो वो एक अन्य जाति है। तो एक परराष्ट्रीय जो आहे. चर्च में आते हैं वो चर्च का सुनना ही है। आणि ते चर्चमध्ये येतात त्यांनी चर्चचं ऐकायचंच आहे. चर्च में जो प्रभु के दास होते हैं उनका सुनना ही है। चर्चमध्ये जे देवाचे दास आहे त्यांचं ऐकायचंच आहे. इसीलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार यहाँ प्रभु ने कहा है कि अगर कोई भी तेरे विरुद्ध कोई पाप गलती किया तो क्या करना है? प्रभु यीशु भी हमें यहाँ सिखाता है कि हमें क्या करना है, कि उसे डांटना है, उसे समझाना है। क्यों? ताकि उसके अगर वो ऐसे ही गलत करता रहेगा, आणि जर तो असं चुकीची कामं करत तो राहिला उदाहरण के तौर पर किसी को भी कलम में क्या देगा, निंदा करेगा। आणि काल आपण निंदे बदल बघितलं तो निंदा करने वाला, बारंबार निंदा करने वाला, बार बार एक ही व्यक्ति की निंदा करते जा रहा है, इसका निकाल उसका निकाल। अगर आपने उससे नहीं बोला तो ये आदत उसकी छूटेगी नहीं। आणि निंदा करणारा वारंवार कोणत्या व्यक्तीबद्दल निंदा करतच चालेल, पण जर तुम्ही त्याला बोलला नाही तर निंदा करणार तो सोडणारच नाही. तो आप जब उसे बताओगे कि बाबा ये गलत आदत है, इसे छोड़ दो, ये अच्छा नहीं, जब देखो तो क्या आप इस व्यक्ति के बारे में बात करते हो। आणि ज्या वेळेस तुम्ही त्यांना जोपर्यंत तुम्ही त्यांना सांगणार नाही, समजवणार नाही की तू निंदा करणं सोडून दे, वारंवार काय त्यांच्याबद्दल बोलत राहतोस, तो वो उस आदत से निकलेंगे नहीं, तो वो आदत उन्हें कभी नरक लेके जाएगी। आणि और तो परमेश्वर क्या करेगा, उसके पाप का भार, वो नरक गया, उस पाप का भार हमसे भी लेगा, क्योंकि हमने उसे समझाया नहीं, हमने उसे डांटा नहीं। आणि तो जर नरकामध्ये गेला तर त्याच्या पापाचं ओझं, त्याच्या पापाचा भार ते आपल्यावरती पण टाकेल. का? कारण आपण त्याला समजवलं नाही. मेरे पास भी एक बहन बार बार आके 2-3 महीने हैं, ऐसा नहीं कि वो लोग बार बार आके मुझे इसका निकाल उसका निकाल, खास स्पेसिफिक कुछ लोगों का वो लोग बताते थे। आणि माझ्याजवळ पण 2-3 स्त्रिया येतात आणि खास जी लोक आहेत त्यांच्याबद्दल येऊन जाऊन मला बोलत राहतात. उन्होंने मुझे बोला, देखो प्रभु के दास को बोलते तो कोई
पाप नहीं है ना। आणि त्यांनी मला म्हटलं की देवाच्या दासाला आम्ही बोलतोय म्हणून पाप नाही आहे ना. तो मैं बोला देखो आप मुझे बोलते कोई पाप नहीं, मैं प्रेयर कर रही, लेकिन ये जो आपकी आदत है कि मुझे बताने के बाद आप ये और भी बताते हो, ये गलत है। आणि मी त्यांना म्हटलं मला सांगितलं काही पाप नाही, मी त्याच्यासाठी प्रार्थना करेन, पण जर मला सांगून सुद्धा जर तुम्ही अजून 2-3 जणांना सांगा तर ते चुकीचं तो आहे. बोलते नहीं मैंने किसी को नहीं बताया, आणि ते बोलतात की नाही आम्ही कोणाला नाही ये सांगितलं. आदत झूठी है, आप झूठ बोल रहे हो। आणि मी त्यांना म्हणते की तुम्ही खोटं आप बोलताय. कितना बार आए, हमेशा यही विषय लेकर बात करते आणि तुम्ही किती वेळा आलात तेव्हा तुम्ही हेच विषय घेऊन बसलेले हैं। आहात. ये अच्छा आदत आणि ही सवय चांगली ये आहे. आदत दूर करो। तुमची वाढती सवय दूर करा. तो मैंने डांटा उस दिन से, वो अभी आते नहीं, आणि मी ओरडली तेव्हापासून ती लोक आले उस नाही. विषय पर बोलने के लिए नहीं आते। आणि त्या विषयावरती बोलायसाठी येत नाही. तो उन्हें समझाना पड़ा, त्यांना समजावं लागलं. नाराज हो गए थे। ते रागवले होते. फिर बाद में जिसके बारे में वो बात करते थे उन्हें भी मालूम पड़ा कि मेरे बारे में इतना अफवाहें फैला दी है। आणि ज्याच्याबद्दल ते बोलत होते त्यांना पण माहीत पडलं की ही स्त्री माझ्याबद्दल एवढी अफवा पसरवत आहे. हाँ, तो फिर उस विषय पर उन्हें सामने, दोनों फैमिली को सामने लाकर मैंने बोला, देखा मैंने आपको बोला था ना, आपसे मुझे नहीं, आप बहुतों को बताती है, इसके कारण ही हमें मालूम पड़ा, इसलिए निंदा करना छोड़ दो। आणि म्हणून त्या दोन्ही कुटुंबाला समोर करवलं आणि त्यांना सांगितलं, बघितलं मी तुम्हाला बोलली होती ना, तुम्ही लोकांना सांगत फिरू नका, तुम्ही लोकांना सांगितलं म्हणून या कुटुंबाला माहीत पडलं, म्हणून तुम्ही निंदा करणं सोडून द्या. तो इसलिए प्रियो, कहने का उद्देश्य अगर हम नहीं डांटेंगे, हम उन्हें नहीं समझाएंगे तो क्या होगा। आणि जर आपण त्यांना नाही ओरडलो, आपण जर त्यांना नाही बोललो तर काय होईल. उनके पाप का भार हमें उठाना है। त्यांच्या पापाचं ओझं आपल्याला उचलावं लागेल. अभी इसी वचन को प्रियो प्रभु हमारे विषय पर हमें क्या सिखा, आणि आता ह्याच वचनानुसार देव आपल्याला काय शिकवतो. क्या हमने किसी के प्रति अपने मन में वैर रखा है। आणि आपण कोणाच्या प्रति आपल्या मनामध्ये वैर ठेवलेला आहे. हम किसी ने हमको अच्छा पसंद, मतलब बुरा किया है, लेकिन हम उसे बोल नहीं पाए, इसलिए हमारे मन में गुस्सा है, वो व्यक्ति हमें अच्छा नहीं लगता। आणि तुम्ही आपल्या विरोधामध्ये चूक केलेली आहे आणि आपण त्यांना बोललो नाही म्हणून आपल्यामध्ये ते वैर आहे आणि तो राग आपण मनामध्ये पकडून ठेवलेला आहे. इसीलिए प्रियो क्या है, अगर ऐसा है तो प्रभु से हमें माफी मांगना है, आणि म्हणून जर असं असेल तर आपल्याला देवाची क्षमा मागायची. बहुत जरूरी है प्रियो। खूप गरजेचं आहे प्रियाने. तो हमें क्या करना है, प्रभु से माफी मांगनी आणि है। आपल्याला देवाची क्षमा मागायची. प्रियो, प्रभु नहीं चाहता कि हमारे मन में अपने भाई बहनों के प्रति वैर हो, दुश्मनी हो। आणि देवाची इच्छा नाही की आपल्या मनामध्ये आपल्या भावाच्या प्रति वैर किंवा दुश्मनी असावी. तो हम 2-3 थोड़े से वचन देखेंगे। 2-3 वचन आपण थोडी बघूया. हम पढ़ेंगे, पहला वचन हम पढ़ेंगे रोमियो की पुस्तक रोमकरांचं पत्र अध्याय 1 अध्याय 1 और उसका 32। त्याचं 32. रोमियो की पुस्तक रोमकरांचं पत्र अध्याय 1 अध्याय 1 उसका 32। त्याचं 32. जे या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात. इतकेच केवळ नव्हे तर त्या करणाऱ्यांना संमतीही देतात. हाँ, प्रभु नहीं चाहता कि हम ऐसे गलत काम करने वाले हो, जो गलत मालूम होकर भी हम गलत काम करते हैं, ये गलत हो। और जो ऐसे काम करते हैं उनसे भी हम खुश होते हैं, ऐसा नहीं, ऐसा हमारा मन नहीं होना चाहिए। दूसरा वचन पढ़ेंगे, इफिसियों की पत्री इफिसियरांचं पत्र अध्याय 4 अध्याय 4 और उसका 26। त्याचं 26. इफिसियों की पत्री इफिसियरांचं पत्र अध्याय 4 अध्याय 4 उसका 26। त्याचं 26. तुम्ही राखवा परंतु पाप करू नका. आप अगर आपका भाई आपके अगेंस्ट में कोई गलत काम किया, आप गुस्सा करो, लेकिन पाप मत करो, उसे नफरत मत करो, उसे बैर मत करो, उसे एकदम पूरी रीति से उनकी हानि हो, ऐसा मत करो। बाइबल में क्या लिखा है मालूम, लूक अध्याय 17 के 8वें अध्याय में लिखा है कि अगर तेरा भाई तुझसे क्षमा मांगता है तो तू क्या कर, उसे क्षमा कर। आणि जर तुझा भाऊ तुझ्याकडे क्षमा मागतो तर तुझ्याला क्षमा कर. अगर वो गलती करता है जर तू चुका तो उसे करतो डांट, तर त्याला ओरड. लेकिन जब वो पश्चाताप करता है जेव्हा तो पश्चाताप करतो तो उसे माफ तर तू त्याला माफ कर. लेकिन गुप्त में अपने अंदर उसके प्रति वैर भावना उत्पन्न मत रखना, ये पाप है। पण गुप्तमध्ये आपल्या मनामध्ये त्याच्याप्रती वैराची भावना ठेवू नकोस, कारण हे पाप तो आहे. बाइबल के अनुसार अगर सामने वाला गलती करता है तो उसे हमें डांटना, उसे उस समय बोलना, ये कर्तव्य है। लेकिन गंदी बातें कर या अपमानजनक बोलकर नहीं। आणि
आणि बायबलनुसार जर समोरचा व्यक्ती चुका करत आहे त्याला समजवणं, त्याला ओरडणं आपण करू शकतो, पण वाईट रीतीने अभद्र भाषण करून त्याचा अपमान आपण करू नये. पहिला तिमोथी की पत्री, पहिला तिमोथी अध्याय 5 उसका 20. त्याचं 20. पहिला तिमोथी की पत्री, पहिलं तिमोथेचं पत्र अध्याय 5 उसका 20. त्याचं 20. अभी ये प्रभु के दासों के लिए आणि जो देवच व्यवस्था चलाते हैं जे मंडळी चालवतात उनके लिए बोला गया है. बाकीच्यांना भय वाटावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर. पाप करने वाले को सबके सामने समझा ताकि लोग भी डरे. अभी जैसे उदाहरण के तौर पर 5 का 20, 5 का 20 है ना. क्या लिखा है यहाँ पर कि प्रियो, अगर चर्च के अंदर कोई गलती काम कर रहा है तो उसे कलीसिया में डांटना समझाना जरूरी है. जैसे कोई बच्चे लोग यहाँ खेलने के लिए छोड़ देते हैं तो एक ने छोड़ा तो दूसरे लोग भी वही करेंगे ना. तो जब अगर हम बोलेंगे तेरे बच्चे को संभाल, चल बाहर जाके शांत करा, तो दूसरी औरतें क्या करेंगे, अपने बच्चे को बोल देंगे. आपको समझा. यहाँ पर प्रभु का कहने का उद्देश्य है परमेश्वर के कि पाप करने वाले को सबके सामने समझा, उन्हें बता कि ये गलत है. आणि पाप करणाऱ्यांना सगळ्यांच्या समोर सांग की हे चुकीचं आहे. जैसे लोग सोते हैं जसं लोक झोपतात सबके सामने बोलना ही पड़ेगा, बाबा मत सोना, अच्छा नहीं है, तुम्हारा आशीष जाता है. आणि लोकांच्या समोर बोलावंच लागेल की असं करू नका, झोपू नका, तर तुमचा आशीर्वाद दूसरे लोग नाही. भी सोई में लेंगे. मग दुसरी लोक पण झोपणार नाही. आपको समझ में आ रहा है. तुम्हाला कुछ समजलं. बातें ऐसे समझाना, उन्हें डांटना कलीसिया में जरूरी है लोगों के सामने. आणि काही काही गोष्टी लोकांना मंडळीमध्ये समजावणं ओरडणं गरजेचं आहे. 22 वचन पढ़ो. 22 वचन. उतावळीने कोणावर हात ठेवू नको. हाँ, किसी पर भी शीघ्र हाथ नहीं रखना. मतलब इसका मतलब ऐसा नहीं कि सिर पर हाथ रखना. कोई भी कामों में या किसी के भी बातों में फटाक से हाँ करके एग्री होकर अपना सहमति नहीं दर्शाना. पहले जांचना कि क्या प्रकरण है, क्या सही है, क्या गलत है, इसको पहले चेक करना. तुरंत ये मेरा है थोड़ा ऐसा बोलकर तुरंत नहीं, इसका मीनिंग वो है. फिर आणि दुसऱ्यांच्या पापात तुझे अंग असू नये, स्वतःला शुद्ध राख. क्या लिखा है, दूसरों के पापों में भागी नहीं होना. क्यों? क्योंकि वो तो जाएगा पाप में, तू भी जाएगा. तुझे क्या करना है, तुझे उस पाप में न गिरकर उस पापी को वहाँ से खींच के निकालना, बचाना है. आणि तुला काय करायचं आहे, जो पापामध्ये पडलेला आहे त्याला खेचून काढायचं आहे, पण तू स्वतः त्याच्या पापात पडायचं इसलिए नाही. आपको पवित्र बनाए रखना है. आणि स्वतःला पवित्र बनवून ठेवायचा बहुत जरूरी है. खूप गरजेचं आहे. तो इसीलिए किसी और को डांटते समय, किसी और को बोलते समय, समझाते समय खुद का भी ख्याल करो कि खुद पवित्र रहना चाहिए. आणि कोणा दुसऱ्याला ओरडताना किंवा कोणा दुसऱ्याला समजवताना स्वतःची पण काळजी घ्यायची आहे की आपण त्याच्यात पापात अगर मैं पडू इसको नये. बोलती हूँ हर रविवार को चर्च में आने का, अच्छा नहीं, तुम हर रविवार को चर्च में नहीं आती, आणि मैं खुद भी तो हर रविवार को नहीं आ रही, ऐसा नहीं होना चाहिए. आणि जर मी तिला समजवत आहे की प्रत्येक रविवारी चर्चमध्ये यायचं असं सांगण्याने तू प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येत नाही, पण जर मी तिला समजवते तर मला पण स्वतःला बघायचं आहे, मी पण तर रविवारच्या चर्चमध्ये बरोबर येते. यहाँ क्या लिखा है, अपने आप को पवित्र बनाए रखो. आणि ते काय लिहिलेलं आहे, स्वतःला शुद्ध राहा. ऐसा नहीं करने का, प्रभु का दान दर्शन चोरी नहीं करने का, प्रभु को बराबर देने का. और मैं खुद चोरी करती हूँ. आणि असं नाही करायचं, देवाचं दान दर्शन देवाला बरोबर देऊन द्यायचं आहे, चोरी नाही करायचं. आणि मी स्वतः चोरी करते ते. तो पहले मुझे पवित्र बनाकर दूसरों को समझाना है. आणि पहिले मला स्वतःला पवित्र करून मग दुसऱ्यांना समजवायचं. समझा. तुम्हाला समजलं? यहाँ जो मीनिंग दिया है, किसी पर शीघ्र हाथ में रखना, मतलब किसी के भी कामों में तुरंत पढ़ना मत, पहले देखो तुम सेफ हो कि नहीं. तो अभी सोचो उदाहरण के तौर पर, उदाहरण मैं आपको बता रहा हूँ. सोचो कलीसिया का कोई भी लड़का, फैमिली कोई भी लड़का किसी लड़की के पीछे, अन्य जाति लड़की के पीछे फंसा हुआ है. आणि मंडळीमध्ये जर कोणता कुटुंबाचा जर मुलगा अन्य जातीच्या कोणत्या मुलीच्या मागे पडलेला आहे और उसके घर वालों ने भर रस्ते में उसको पीट रहे हैं. आणि त्याच्या घरातील लोक भर रस्त्यावर त्याला मारत आहेत, उस लड़की के घर वाले. आणि त्या मुलीच्या घरातील तो लोक आपके चर्च का मेंबर को पीट रहे हैं. मग तुमच्या चर्चच्या मेंबरला ते लोक मारत तो आहेत. अभी आप बताओ आप क्या करोगे. आणि आता तुम्ही सांगा की तुम्ही आता काय कराल. ऐसा बोली मैं वहाँ जाऊँगी, वहाँ से निकल जाऊँगी. और ये बताइए उसके फैमिली के मेंबर को कि बाबा आओ तुम्हारे बेटे को मार रहे हैं. और त्या सोडवतील आणि त्याला समजवतील बाबा असं करू नका. और त्या पोलिसाला फोन लावते. अजून तुम्ही
यही वचन यहाँ लिखा है, किसी पर भी शीघ्र हाथ में रखना। ऐसा मैटर देखने के बाद पढ़ना मत, वहाँ से निकल जाना। आणि असं मॅटर बघितल्यानंतर तिकडे उभा होता का तिकडे निघून जा. क्यों? का? क्योंकि वो लड़की ने गलत किया। त्यानंतर मुलाने चुकीचं केलेलं आहे. वो शेन खाने गया, तुम भी शेन में जाओगे तो स्लिप हो जाओगे। आणि तो शेण खायला गेला, तुम्ही पण शेण खायला गेला तर घसरा. इसलिए बाइबल में लिखा है, चलते हुए रास्ते के कुत्ते का कान न मरोड़ो। आणि रस्त्यामध्ये चालते वेळेस कुत्र्याचं कान फिरवू नको. आपको मालूम है ना कि वो लड़का गलती किया है। तुम्हाला माहिती आहे ना मुलाने चूक केलेली आहे. मुझे चर्च के एक मेंबर ने बताया आणि चर्चच्या एका मेंबरने मला सांगितलं कि एक जगह वो प्रार्थना के लिए गए थे आणि एका ठिकाणी ते लोक प्रार्थना गेले होते. और अपने चर्च का एक मेंबर जो दारू पिया हुआ था, वो झगड़ा कर रहा था। आणि आपल्या चर्चचा एक माणूस त्याने खूप दारू प्यायला होता आणि तो भांडण करत होता. अब लोग उसे मार रहे थे, लोक त्याला मारत होते. तो वो उसने बोला, वो मुझे उस मार खाते खाते बोला, जय यीशु। आणि तो मार खाता खाता बोलला जय येशू. वो मार खा रहा है आणि मार खाते फिर उसने देखा कि अरे ये अपने चर्च की मेंबर है, बोला जय यीशु। आणि त्याने पटकन जय येशू केलं. तो वो लड़की ने कहा कि मैं खड़ी नहीं रही, आणि ती मुलगी म्हणाली मी जय येशू बोलली. आणि आम्ही जय येशू पण नाही केलं. तो मैंने सही किया क्या? आणि बरोबर केलं और तर. मैं वहाँ से निकल गई। आणि मी तिकडे निघून गेले. मैं बोला सही किया। आणि म्हटलं बरोबर केलं. क्यों? का? क्यों? उसने गलत किया। आणि त्याने चुकीचं केलं होतं. उसने क्या गलत किया था? काय चुकीचं केलं दारू होतं? पीकर मारा। बाइबल के अनुसार है कि ये है? आणि दारू पिऊन मारामारी हे बायबलनुसार बरोबर आहे का? तो नेचुरली, और वो थोड़ा सा कुछ गलत काम में पड़ा हुआ था, इसीलिए उन लोगों ने उसे मारा। आणि तो चुकीच्या कामामध्ये पडलेला होता म्हणून त्या लोकांनी त्याला अगर मारलं. वो लड़की उसमें फंस गई, आणि जर त्या मुलीने त्याच्यामध्ये हात घातला जय यीशु असता, बोलकर वो जहाँ जाओ वो ऐसा करके बोलती, आणि जय येशू बोलली असती की जाने दो इसको छोड़ दो, हाँ तो क्या झालं असतं? तो क्या होता? हाँ, उस लड़की को भी बुरा बोलते या वहाँ की औरत आकर उसको मारा। आणि त्या मुलीला पण ती लोक वाईट साईड बोलली असते आणि तिच्या स्त्रियांनी तिला पण मारलं असतं. बराबर है। इसलिए उसने क्या किया, आगे जाके प्रार्थना किया, प्रभु उसको मारने मत दे, बचा ले, छोड़ा ले। थोड़े टाइम के बाद वो मारामारी बंद हो गई। आणि पुढे जाऊन तिने प्रार्थना केली की देवा ही मारामारी बंद करावं आणि नंतर थोड्या वेळाने मारामारी बंद करावं. तो इसलिए यहाँ जो लिखा है ना, आणि इथे जे लिहिलेलं आहे ना, किसी पर शीघ्र हाथ न रखना आणि उतावळीने कोणावरती हात ठेवू और नको दूसरों के पापों में भाग लेना। आणि दुसऱ्यांच्या पापामध्ये सहभागी होऊ नको. लोग क्या, इसी वचन को लोग क्या पकड़ते थे? आणि आज वचनाला लोक कशी कोई पकडतात? सामने आया उसके ऊपर तुरंत हाथ नहीं रखना। आणि जर कोणी समोर आलं तर लगेच त्याच्यावरती हात नाही ठेवायचे. मतलब ऐसा नहीं है। याचा अर्थच असा नाही. हाँ, कभी कभी पवित्र आत्मा हमें बताता है, मुझे भी बताता है, आज इसके ऊपर हाथ नहीं रखना। आणि कधी कधी पवित्र आत्मा मला सांगतो की आज त्याच्यावरती हात नको तब ठेवू. नहीं रखते। आम्ही नाही तो ठेवत. बीच बीच में कभी कोई आता है तो मैं सिर्फ प्रेयर को भेजती हूँ, पर बोलते हाथ नहीं रखना, मैं नहीं रखती ना। आणि असं मध्ये मध्ये कोणी येतं तर पवित्र आत्माला सांगतो हात ठेवू नको, तर मी हात नाही ठेवत. हाँ, लेकिन अगर प्रभु को ग्रहण किया, पण जर देवाला त्यांनी ग्रहण केलं प्रभु मुझे बोलता है तेल मल के हाथ रख के प्रार्थना, तर देव मला सांगतो तेल म्हणून हात ठेवून प्रार्थना. आगे जाके ये बचेगा। आणि पुढे जाऊन हा वाचेल. लेकिन जो सिर्फ काम के लिए आता है या म्हणजे कामासाठीच या येतात. कुछ ऐसे कुछ बंधन है जिसमें मालूम पड़ता है परमेश्वर का आत्मा बोलता है नहीं रखना हाथ, तो मैं नहीं रखती हाथ। आणि अशी काही बंधन आहे ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा सांगतो की हात ठेवू नको, तर मी त्याच्यावरती हात नाही ठेवत. तो इसलिए प्रियो, ये परमेश्वर हमें यहाँ एक बात अच्छी रीति से सिखाता है। आणि देव आपल्याला एक चांगली गोष्ट इथे तो शिकवतो. इसलिए शीघ्र किसी पर भी हाथ नहीं डालना, किसी पर भी पाप में भागी नहीं होना। अगर गलत किया तो अकेले में उसे डांटना। अगर वो वहाँ से बोलती काय है तुम्ही असं केलं, हाँ तुम्ही लहानपणात केलं झालं, तो क्या होता, उधर कुछ असं होता, यीशु की बदनामी होती ना, चर्च की बदनामी होती, प्रभु के वचन की बदनामी होती है ना। अक्सर लोग क्या बोलते हैं, मुझे मार खाते हुए भी वो बहन चली गई, वो भाई ने मुझे ऐसे ही बोला, आणि ते भाऊ मला असंच म्हणाले की काय बेबी तुम्ही मला मारत होते, मग त्याने तुझे मार द्यायचे. आपल्या चर्चची ती बहीण तिने असं केलं, हमारे चर्च में मैंने ऐसे ऐसा किया तुम्ही मार खाताय, और आप मार चांगले काम केलेलं, और आपने क्या अच्छा येशूसाठी मार खाल्ला किया. और यीशु के लिए मार खा रहे थे चुकीच्या गोष्टीने मार खातो, और गलत काम किए इसलिए आप मार खा रहे हो. तुमच्यामध्ये ती पण मार खाल्ली, तो आपके बाद वो भी मार खाती बुद्धिमान आहे। और इसलिए वो बुद्धिमान है. देवाच्या आत्म्याने ती पुढे जाऊन तिने प्रार्थना केली म्हणून बघा 5 मिनिटात तुम्हाला मारणं बंद केलं। और परमेश्वर की आत्मा के द्वारा वो आगे गई, उसने प्रार्थना की और 5 मिनट में आपका मार खाना बंद हो गया. उलट तुम्ही तिचे आभार मानले पाहिजे, कंप्लेंट द्यायला मला आले नाही पाहिजे, और आपने तो उसको धन्यवाद देना चाहिए, आप कंप्लेंट देने के लिए नहीं आना चाहिए. तर हे नेहमी लक्षात ठेवा। और ये हमेशा याद रखो. तो इसलिए प्रियो, आप अगर आपके मन में किसी के भी प्रति आप कुछ भी होगा, आप सीधा उस व्यक्ति से बोलो, उसको बुरा लगता है लगने दो, बुरा लगता है लगने दो,
वो 4 रोटी खाने दो एक्स्ट्रा। आणि जर तुमच्या मनामध्ये कोणाच्या प्रती काही असेल, तुम्ही जाऊन त्याच्या तोंडावर बोला आणि त्याला वाईट वाटतं तर वाटून द्या, 4 चपाती अजून त्याने खाऊ द्या। लेकिन अगर मन में घुस कर ऐसा कैसे किया, ऐसा किया, ऐसे वो मन में लाकर मन में उसके लिए दुश्मनी मत आने। आणि मनामध्ये आणून त्याच्यासाठी वैर येऊन देऊ नका। वैसे ही आप भी, आपके लिए भी प्रभु यही कहते हैं कि किसी भाई के लिए आपके मन में बुराई मत होने दो। आणि तसंच तुमच्यासाठी ते हेच सांगत आहे की तुमच्या मनामध्ये कोणासाठी वाईट भाव भरून देऊ नका। दिखाई दे रहा है कोई गलत काम कर रहा है तो आप उसे बोलो, वहीं पर बोलो और डांटो। क्यों? क्योंकि आपको जब प्रभु के सामने जाना पड़ेगा तो प्रभु आपको बोलेगा नहीं, देख इसके कारण ये मर गया, तूने भी उसको समझाया। आणि जर तुमच्या मनामध्ये कोणाच्या प्रती काही असेल तर तुम्ही त्याला जाऊन ओरडा, त्याला जाऊन समजवा। का? कारण जर तुम्ही स्वर्गामध्ये गेला तर देव तुम्हाला असं विचारणार नाही की बघ तू ह्या व्यक्तीमुळे हा नरकामध्ये गेला आणि तुझ्यामुळे त्याला समजवलं नाही, मैंने उसे समझाया नहीं आणि तू त्याला समजवलं नाही। इसलिए हमने जो लेवी अध्याय में क्या लिखा, अवश्य तेरे पड़ोसी को जब गलत काम करेगा तो उसे जरूर डांटना। अगर आपके घर में, आपके चर्च में, आपके आजू बाजू में रहने वाले जब भी कोई गलत करता है आप अवश्य डांटें। आणि तुमच्या शेजारची लोक, तुमच्या आजूबाजूला राहणारी लोक जर काही चुकीचं काम करतात नक्की त्यांची कान उघडणी करा। और 2 वचन पढ़ेंगे। अजून 2 वचन वाचते। भजन संहिता स्तोत्र संहिता 141, 141, भजन संहिता स्तोत्र संहिता 141 141 उसका 5। त्याचं 5। अभी मैं आपको बताती हूँ, कोई भी आप गलती करने पर, अगर आप गलती करने पर कोई आपको डांटता है आणि तुम्ही चूक केल्यावर तर तुम्हाला कोणी ओरडतं, अच्छा लगता है? तुम्हाला आवडतं? कोई आपको डांटा, ये तुम्ही तुमने तुम्हाला गलत किया, ओरडलं आणि हे तुम्ही लेट आई, तू उशिरा आलीस। दोस्त नहीं आती, आज जाओ मेरी दीदी ने इतना जोर से बोला, ऐसा नहीं बोलना चाहिए था, है ना? क्या है इस तरह, ऐसा नहीं करना चाहिए। ऐसा करके जब डांटते तो बेटे को तो हम ऐसा बैठते, लेकिन वहाँ लिखा है, देखो आपको बताया, इसलिए कोई भी अगर आपको डांटता है आणि कोणी जर तुम्हाला ओरडतं, 5वां वचन त्याचं 5 वचन 141 141 5 त्याचं 5। नीतिमान मला ताडण करो, तो मला बोल लाव, तरी ती दयाच होईल, तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही, कारण दुर्जनाची दृष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन। अगर मुझे धर्मी मारे, आणि जर नीतिमानाने मला ताडना केली, अगर मुझे डांट रहा है धर्मी, आणि जर नीतिमान मला ओरडत आहे, मुझे समझा रहा है, मला समजवतोय, तो वो मेरे लिए कृपा है। तर ती माझ्यासाठी कृपा आहे। क्या लिखा है? कृपा। काय आहे? कृपा। ग्रेस। आणि माझ्यावर कृपा आहे। और अगर ताड़ना की, आणि जर त्याने माझी ताडना केली, मारा आपको, मारलं, शिक्षा दिया, शिक्षा केली, तो क्या लिखा है? तर काय लिहिलेलं आहे? यह मेरे सिर पर तेल फेरेगा। आणि ते माझ्या मस्तकावरती तेलाचं ऐसे आहे। को जो पास्टर मार सकते हैं, ऐसे को पास्टर मार सकते हैं, ऐसे सेवक नहीं मार सकते। आज जो छोटे छोटे बच्चे जो गलती करते हैं, लहान लहान मुलं ज्यावेळेस चुका करतात, उनके पेरेंट्स को बुरा लगता है जब उन बच्चों को डांटते हैं, मारते हैं। आणि त्यांच्या आई वडिलांना वाईट वाटतं जेव्हा ते लोक त्याला मारतात, ओरडतात तेव्हा। तो ऐसा नहीं होना चाहिए। आणि असं नाही झालं क्या पाहिजे। लिखा है? काय लिहिलेलं आहे? अगर मुझे ताड़ना दे, आणि जर त्यांनी माझी ताडना तो केली, मेरे सिर पर क्या रहेगा? तर माझ्या डोक्यावरती काय राहील? तेल रहेगा। तेल रहेगा। तेल रहेगा यानी मुझे समझाया गया, अलग किया गया, क्षमा किया गया, मेरा प्रभु के चरणों में मुझे लाया गया, उसका मीनिंग है। आणि मला वेगळं करण्यात आलेलं आहे, आणि मला पश्चाताप करवण्यात आलेला आहे, आणि मला देवाच्या जवळ घेऊन जाण्यात आलेलं आहे, आणि त्याचं चिन्ह आहे ते। तो इसीलिए प्रियो, अगर कोई हमें डांटता है, समझाता है, हमारी गलती बताता है, तो क्या लिखा है यहाँ पर? मेरा सिर उसे इनकार न करेगा। आणि जर कोणी आपल्याला ओरडतं किंवा आपल्याला ताडना करतं तर ते वचन देण्यात आलेलं आहे की माझं मस्तक त्याला नको म्हणणार नाही। ऐसा नहीं करेगा। क्या है? हाँ किया तो क्या करेगा तू? आणि काय आहे? मी केलं तर तू काय हाँ करशील? करेगा, करेगा और करेगा। आणि कधी नसून करेल। ऐसा नहीं, ऐसा नहीं, हाँ सॉरी है, गलती से हो गई, मैं निर्भर हो गए, गलती से हो गए। इसलिए देखो, आपको दंडवत क्यों करती हूँ? जो हम लोग प्रभु के सामने दंडवत कराते हैं, आणि देवासमोर दंडवत का करून घेते? बाइबल में नीति वचन में लिखा है, आणि बायबलमध्ये नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे। यहाँ 141 में कुछ रख दो आणि 141 मध्ये काहीतरी ठेवा, और नीति वचन में जाओ, नीतिसूत्रामध्ये जा, वहाँ ऐसा लिखा गया है आणि तिथे असं लिहिलेलं आहे कि 6 अध्याय है, अध्याय 6 मध्ये, 6 अध्याय अध्याय 6 3-4
3 आणि 4 नाही पडत 3 वाजले. 2-3 पडत. तर तू आपल्या तोंडच्या वचनानं गुंतला आहेस. हाँ, तू तेरे मुंह के वचन में फंस गया. नीति वचन प्रोवर्ब्स 6 नीती सूत्रे अध्याय 6 उसका 2 और 3. याचं 2 आणि 3. अगर तू मुंह के वचनों में फंस गया, तू कुछ बोलने में, कोई गलत कामों में फंस गया और तेरी बात पकड़ में आ गई कि तू रॉन्ग है. क्या पकड़ में आया? तूने गलती की है. फिर तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बदल झाला आहेस. यासाठी माझ्या मुला तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजाऱ्याच्या हाती सापडला आहेस. तर जा, त्वरा कर, आपल्या शेजाऱ्याला अत्याग्रहाने गळ घाल. क्या लिखा है उसके सामने? साष्टांग नमस्कार डाल दे, बोल बाबा मैं गलती किया, मुझे माफ करो. यानी जब कोई हम बात पकड़ा गया तो घमंड मत करो, विद्रोह मत करो, बलवा मत करो, परंतु क्या झगड़ा मत उस करो, परंतु क्या करो, उस समय कबूल करो और उसके सामने झुक जाओ, माफी मांगो. यहाँ मेरे से गलती, मेरे से गलती हो. इसलिए प्रियो, यहाँ जो दाविद कहता है कि मेरा सिर उसका इनकार नहीं करेगा. अगर लोग कितना भी बुरा काम करते हैं, लेकिन मैं क्या करूँगा? प्रार्थना में लवलीन करूँगा, मैं प्रार्थना करता रहूँगा. आणि लोकांनी किती वाईट काम केलं तरी सुद्धा मी प्रार्थनेमध्ये लवलीन राहीन, मी प्रार्थना करत राहीन. तो इसलिए प्रियो, याद रखो, कोई अगर आज के बाद हम ऐसा नहीं कि लोग हमारे ही विरुद्ध बुरा काम करते हैं, आणि तो लोगों के विरुद्ध बुरा काम करते हैं, हमसे भी गलती होती है. हम भी क्या परमेश्वर नहीं है? हम क्या है? हम भी इंसान है, हमसे भी बहुत बार गलतियाँ होती है, चूक हो जाती है. आणि असं नाही की दुसरे लोक आपल्या विरोधामध्ये वाईट कामं करतात, पण आपण पण तो लोक माणूस असा होता, आपण पण चुका करतो, आपणही लोकांच्या प्रती वाईटपणा करतो. हाँ, तो फिर इसीलिए हम क्या करना है? अगर हमारी गलती हमें बताने के बाद हमें क्या करना है? हमें इसे एक्सेप्ट करना है, आणि हम करना है. आणि म्हणून आपल्या चुका सांगितल्याच्या नंतर आपल्याला पण त्या ऍक्सेप्ट करायच्या आहे, स्वीकार करायच्या ऐसा आहे. नहीं बोलना, अरे मैं पास्टर हूँ, मुझे कैसे बोला, मुझे कैसे सिखाया, आणि नहीं सिखाना चाहिए. आणि मी पास्टर आहे, मला का बोलले, मला का शिकवलं, मला नाही मैं शिकवलं. प्रचारक हूँ, मुझे ऐसा नहीं कर बोलना चाहिए. आणि मी प्रचारक आहे, मला त्याने असं नाही बोललं और ऐसे पाहिजे. वैसे मैं सेवक हूँ, मुझे ऐसा नहीं करना चाहिए. आणि मी सेवक आहे, मला असं नाही केलं कल पाहिजे. एक छोटी सा लड़का आके मुझे से एक उम्र वाले औरत को या उम्र वाले आदमी को सिखा रहा है. आणि लहानसा मुलगा, मी एवढी वयस्कर बाई आणि मला तो येऊन मला समजवतोय, शिकवतोय. हमें सब बलवा नहीं करना. आणि असं आपण विद्रोह नाही करायचा. हम गलती में पकड़े गए और हमने वो गलती की है, तो हमें उसे एक्सेप्ट करना. आणि आपण जर त्या चुकांमध्ये पकडलं गेलेलो आहोत, तर आपण आपल्या चुका ऍक्सेप्ट करायच्या. और एक वचन हम पढ़ेंगे. अजून एक वचन वाचूया. नीति वचन नीती सूत्रे अध्याय 27 अध्याय 27 उसका 5 और 6. त्याचं 5 आणि 6. प्रोवर्ब्स नीती सूत्रे 27 अध्याय 27 उसका 5 और 6. त्याचं 5 आणि 6. प्रोवर्ब्स नीती सूत्रे 27 अध्याय 27 5 and 6. 5-6. झाकलेल्या प्रेमापेक्षा उघड शब्द काढून करेल. हाँ, खुली हुई डांट गुप्त प्रेम से अच्छा है. ये छुपा हुआ प्रेम दिखाने का, प्रेम दिखा के और नहीं डांटने का, गलती करने पर वो अच्छा नहीं. उल्टा डांटा हुआ सबसे बेस्ट है. आणि ओरडलेला सर्वात चांगला. मैं आपको बताती हूँ, बाइबल में ऐसा लिखा है, आणि मी तुम्हाला सांगते, बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वर जिसको प्रेम करता है उसी को डांटता है, उसी की ताड़ना करता है. आणि देव ज्याच्यावर प्रेम करतो त्याला सोडतो, त्याची ताडणा करतो. जिसकी ताड़ना नहीं हुई ज्याची ताडणा नाही झाली वो पुत्र नहीं. आणि तो पुत्र इसलिए नाही. हमें अगर डांट मिलती है परमेश्वर से, क्योंकि परमेश्वर हमसे प्यार करता है. आणि देव आपल्याला ओरडतो का? कारण देव आपल्याला प्रेम तो करतो. इसीलिए प्रियो, अगर जो आपको आपकी गलतियां बताता है, आपको डांटता है, इसका मतलब वो आपसे प्रेम करता है. आणि जो कोणी तुम्हाला तुमच्या चुका सांगतात, तुम्हाला ओरडतात, म्हणजे याचा अर्थ ते तुम्हाला प्रेम तो करतात. गुप्त प्रेम यानी ऐसा प्रेम छुपा के रखने का और डांटने का नहीं, ऐसा कोई फायदा नहीं उस प्रेम का. आणि असं प्रेम लपून ठेवायचं, त्याला ओरडायचं नाही, बोलायचं नाही, मग त्या प्रेमाचा काहीच फायदा नाही. इसलिए गुप्त प्रेम से खुली हुई डांट, यानी बाबा तुमने ये गलत किया, ऐसा नहीं करना चाहिए, खबरदार अभी अगली बार ऐसा करे, ये अच्छा है. क्यों? अगली बार उसके अंदर डर रहेगा, नहीं बाबा ये नहीं डांटे. आणि गुप्त प्रेमापेक्षा चांगलं आहे की उघडपणे लोकांना बोलणं, त्यांना प्रार्थना करणं. का? कारण का पुढच्या वेळेस ते पाप करायला ते घाबरते. मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहे, पण वैरी चुंबनाची गर्दी उडवतो. जो बुरा होता है, आपसे नफरत करता है, वाह किती चांगली तुताई, किती चांगली तुताई, किती चांगली तुताई, मुके गाय देणार असे करून हे करून, लेकिन ये सभी काटा. लेकिन यहाँ लिखा है जो घाव देते हैं, आपको सताते हैं, यानी आपको
आपके ताड़ना या आपके जो गलत काम है उस समय वो आपका विरोध करते हैं, वो हाथ से लगा हुआ अरे दुनिया से मत करायला पाहिजे तो विश्वास योग्य होते हैं। इसलिए विरोध होता है, लोगों को खुली डांट अच्छी नहीं लगती आणि खूप साऱ्या लोकांना उघडपणे ओरडलेलं आवडत नाही उनको अच्छा नहीं लगता। आणि त्याला सांगणं नाही ऐसा आवडत। मत करो, म्हणून असं करू नका। बाइबल में यहाँ बताता है बायबल आपल्याला इथे सांगतात अगर आपने भी कोई गलती की, आणि जर तुम्ही कोणती चूक केली अगर आपकी गलती आपको बताई आणि तुमची चूक जर कोणी तुम्हाला सांगितली तो शांत रहो, शांत राहा, माफी मांगो, क्षमा मागावी, सॉरी म्हणा छूट जाओ। आणि झुका। क्यों? क्योंकि कोई धर्मी हमारी ताड़ना करता है वो हमारी लाभ के लिए होता है। कारण नीतिमान ज्यावेळेस आपली ताडना करतो ते आपल्या फायद्यासाठी असतं। चर्च में आने वाले सब धर्मी है, चर्चमध्ये येणारे सगळे गरीमान आहेत। सोचो डांट रहा है, आणि जर समजा ते ओरडतायत, बता रहा है, सांगतायत ना कभी बोलता है तो देखो नल के नीचे हाथ होते हैं। आणि खूप सारे लोक पिण्याच्या पाण्याच्या नळाच्या खाली हात धुतात। अश्विनी ने बहुत बार लोगों को इनके हाथ नहीं धोएगा, आणि माझ्या मम्मी खूप वेळा लोकांना बोलते की तिथं हात नाही धुवायचे, प्यायचं पाणी अरे पीने का पानी है। तुम्ही संडासातून येऊन तिथंच डायरेक्ट नळाला हात लावू नका। और बाथरूम से आने के बाद तुरंत उस नल को आप हाथ मत लगाओ। तिथे ड्रम आहे, और वहाँ पर ड्रम है, बाहेर ड्रम आहे, और बाहर ड्रम है, जिथे ड्रम आहे तिथे धुवा। और वहाँ पर ड्रम है, वहाँ पर जाके हाथ धो। ती लोक नाही आहे वो लोग नहीं सुनते म्हणून ते सुधरत। और इसलिए वो लोग सुधरते नहीं जब हर रविवारी तसं करतात। और वो लोग हर संडे को वैसा ही करते हैं। तुम्हाला कळा ना, आपको समझ में आ रहा है? हे लक्षात ठेवा। ये याद रखना। कारण ते नीतिमानाचं ऐकत नाही, आपली मान झुकवत नाही, म्हणून ते बदलत नाही और धर्मी आशीर्वाद देत नाही। और वो धर्मियों का सुनते नहीं, वो लोग झुकते नहीं, इसलिए वो लोग बदलते नहीं और उनको आशीष ते काय नहीं म्हणतात, मिलती। "हे, वो लोग क्या बोलते एक म्हणे मला बोलायचं, और ये कौन है मुझे बोलने वाली? मी नावं द्यायचं, गप्पा बसायचं। और नाम लिखना और शांत बैठना है ना। दीदी ब्रदरने फक्त बोललं पाहिजे, ऐसे क्लियर से भी बोलना चाहिए, बाकी कोणी नाही बोलायचं। बाकी कोई और नहीं बोलना चाहिए। हाच प्रॉब्लेम होतो लोकांचा। और यही प्रॉब्लम है लोगों को। आपण एक नीतिमान आहे और ये भी एक नीतिमान है आणि त्या नीतिमान माणूस मला शिकवत आहे, और एक धर्मी व्यक्ति मुझे सिखा रहा मला है, समजवत आहे, मुझे समझा रहा है डोक्यावर कृपा येत आहे, और काय टाकत आहे तो, और मेरे सिर पर वो अनुग्रह कर रहा है, तेल डाल रहा है। हे त्यांना समजत। ये बात उनको समझते नहीं। तुम्हाला कळा ना अर्थ? आपको समझ में आ रहा है? लक्षात ठेवा, कोई भी अगर आपको समझाता है तो आप उसे जब एक्सेप्ट करोगे तो क्या होगा, आप में चेंजेस आते हैं। आणि कोणी जर तुम्हाला समजवतो आणि जर त्या चुका तुम्ही ऍक्सेप्ट केल्या तर तुमच्यामध्ये सुधार येतो, बदलाव येतो। तो इसलिए आज के वचन के अनुसार आणि आजच्या वचनानुसार अभी हम प्रभु से इस विषय के लिए प्रार्थना करेंगे, प्रभु से माफी मांगेंगे कि हमें भी हमारे लोगों, बहुत लोगों ने हमारे लिए बुरा किया, लेकिन हमने उनको जाकर ये नहीं किया, उन्हें पूछा नहीं, उन्हें बुरा बोला नहीं या वो मिटाया नहीं, इसलिए हमारे मन में होता है लोगों के प्रति वैर है, हमें अच्छे नहीं लगते वो लोग, इसने ऐसा किया था, ऐसा बहुत जूनी बातें तक आज लोगों के मन में बैठी है, आपके भी मेरे भी। आणि खूप साऱ्या लोकांनी आपल्या विरोधामध्ये जाऊन कामं केलेली आहेत, आपल्याला जे आवडत नाही त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आपण त्यांना न बोलल्यामुळे, त्यांना न समजवल्यामुळे त्या वैयक्तिक भावना आपल्या मनामध्ये अजूनही बसलेल्या आणि तो राग अजूनही आपल्या मनात आहे। प्रभु से माफी मांगेंगे। आपण देवाकडे क्षमा मागूया। और बाइबल में लिखा है प्रेम क्या करता है, सारे पाप की रात सहन देता है, भाई के प्रति प्रेम आएगा। तो हम अभी मैं आपको ये नहीं बताती जिसने भी आपके लिए बुरा किया है आप जाके आज बोलो, लेकिन आज के बाद अगर कोई भी आपके विरोध में कुछ बुरा किया तो आप उधर सीधा प्रेम से अकेले में बोलो, भाई ऐसा मैंने सुना है क्या सच है क्या। आणि कोणी जर तुम मेघा ने मेरे बारे में कुछ बुरा किया, मैं जाके अकेले में पूछा, मेघा थोडंसं असं केले बरोबर का केले का असं करायला हे तर ती म्हणजे हो, तर मग ती म्हणते की पुन्हा असं करू नको, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही, तू असं करतो चांगलं नाही, मी तुझं काय बिघडवलं तू असं माझ्याबद्दल बोलते, असं नको तो बरी मिळणार। तुम्ही सॉरी बोला, माफ करा, आणि जर सॉरी बोलले तर क्षमा करा। इससे क्या होगा, हमारे मन में गुनाह नहीं होगा, आणि ह्याच्यामुळे काय होईल, आपल्या मनामध्ये वैर नाही येणार व्यक्ति के प्रति नफरत नहीं है। आणि त्या व्यक्तीच्या प्रती नफरत नाही येणार। और प्रभु नहीं चाहता हम मन से किसी से नफरत करें, आणि देवाची इच्छा नाही की आपण मनाने कोणाशी नफरत करावी। तो समझा। तुम्हाला समजलं? तो हम प्रभु से माफी मांगेंगे, हमारे मन में सब होता है लोगों के लिए मन में प्रति वैर भरा हुआ है, आणि आपल्या मनामध्ये खूप लोकांच्या प्रति वैर भरलेला आहे, खास करके उन लोगों के लिए जो उनको पसंद नहीं करते, आणि खास करून त्या लोकांसाठी जे आपल्याला पसंत नाही करत, उनके लिए हमारे मन में वैर है। आणि त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये वैर आहे। दूसरा हम प्रभु से क्षमा मांगेंगे कि हमने बहुत लोगों को गलत
काम करते हुए देखा है, लेकिन हमने उन्हें नहीं समझाया और ना ही कभी उन्हें डराया। आणि दुसरं आपण देवाकडे यासाठी क्षमा मागायची आहे की लोकांना आपण चुकीचं काम करताना बघितलेलं आहे, पण आपण त्यांना ओरडलं पण नाही, त्यांना समजवलं पण नाही. अश्विनीताईने म्हणजे बोला आता मी ना त्यांना बोलणार नाही, म्हटलं बघा ते वाईट करतात ते म्हणून तुम्ही बोलायचं बंद नका करू, तुम्ही बोलायचं काम करा, कारण तुमच्यावरून झाडा येणार नाही. तो समझा, सामने वाला सुनता नहीं बोल के हम क्या करते हैं, फिर बोलना, डांटना, समझाना बंद करते. उसके साथ ही क्या, सबके साथ करते. आणि समोरचा व्यक्ती ऐकत नाही म्हणून आपण लोकांना ओरडणं, बोलणं, समजावणं सोडून देतो. त्याच्यावर शैतान आहे. आणि हेच तर शैतानाला पाहिजे. शैतान को यही चाहिए कि एक व्यक्ति इसने मेरा नहीं सुना ना, आणि शैतानाला हेच पाहिजे की यांनी माझं नाही ऐकलं ना, किसी को नहीं समझा, छोड़ो अंदर मरने का हमको क्या है, झड़प. आता मी कोणालाच नाही समजणार, कोणालाच नाही बोलणार, नाम सोडून द्या. यही गलती हो जाए आणि इथेच चूक होते. यही शैतान चाहता है कि हम ऐसा करें और अक्सर हमारे आंखों के सामने हम देखें कि कुछ गलत हो रहा है, लेकिन हम कुछ भी नहीं बोलते. आणि आपल्या डोळ्याच्या समोर आपल्याला दिसून येते की चुकीचं होत आहे, पण आपण त्यावेळेस काहीच बोलत नाही. आपको मालूम पड़ता है कि लड़कियों ने लड़के लोग मोबाइल में बात कर रहे हैं और आपको मालूम पड़ रहा है गलत, आप बोलते नहीं बेटा ये गलत है, ये मत करो. आणि तुम्हाला माहिती आहे की मुलगा मुलगी आपापसामध्ये एकमेकांशी बोलत आहे, तुम्ही त्यांना ओरडत नाही, त्यांना तुम्ही समजवत नाही, बोलत नाही. सेवा करते समय सोचो लड़की लोग लड़का लोग मोबाइल ले रहे हैं या आदमी लोग मोबाइल लेकर काम कर रहे हैं, आप उधर ही बोल रहे गलत है, मत करो. आणि सेवा करते वेळेस मुलं मुली किंवा पुरुष ज्यावेळेस मोबाईलवरती राहून कामं करतात त्यावेळेस तुम्ही त्यांना बोला की असं तू करू नको. ये जरूरी है. आणि हे गरजेचं आहे. जब भी आपको कोई दिख रहा है कि बहुत सारा अन्न फेंक रहा है, तो आप उधर ही बोलना, ये नहीं फेंकना, ये अन्न तुम्हारे घर का होता तो फेंक देना, लेकिन ये प्रभु का है, ये प्रभु का खाना नहीं फेंकना. आणि ज्यावेळेस तुमच्या समोर कोणी जेवण फेकत आहे, तुम्ही त्यांना बोलायचं आहे तर तुमच्या घरात असतं तर तुम्ही फेका, पण एक जीवन म्हणजे देवाने दिलेलं अन्न आहे, तुम्ही ते फेकू नका. ये मत फेंक. आणि नका फेकू. आप बोलते हैं हाँ क्या ऐकणार नहीं, क्या मेरा सवय है, सच बात है. कुछ लोगों को अपने घर से आदत है अन्न डेली फेंकने की, आणि काही लोकांना त्यांच्या घरामध्येच ती सवय आहे रोज अन्न फेकायची. इसलिए उनको जब तक अन्न फेंकेंगे नहीं वो तकलीफ होती है. आणि म्हणून जोपर्यंत तरी लोक अन्न फेकणार नाही तोपर्यंत त्यांना त्याचा त्रास होतो. मैं वचन तैयार किया है अन्न के ऊपर, लेकिन प्रभु अब तक अलाउ नहीं किया है. आणि मी अन्नावरती वचन तयार केले, पण अजून देवाने परवानगी नाही दिली. मुझे सिखाया आणि देवाने मला शिकवलं, मुझे बहुत अच्छा लगा. मला ते खूप आवडलं. ये लिखा है गर्मी कम खाता है, कम में उसका पेट बनता है. आणि नीतिमान कमी खातो पण त्याचा त्या कमीपणामध्ये पोट भरतो. लेकिन जो दुष्ट होता है वो कितना भी खाओ, आणि दुष्टाने कितीही खाऊ दे उसका पेट नहीं भरता. त्याचं पोट नाही भरत. तो उसके द्वारा प्रभु ने मुझे बहुत अच्छी अच्छी बातें सिखाई. आणि त्याच्यावर देवाने मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. वचन तैयार है लेकिन अभी तक अलाउ नहीं है. परमेश्वर जब तक 2-3 वचन प्रभु ने सिखाया कि यीशु हमारा बड़ा भाई है. आणि 2-3 वचन देवाने शिकवली की येशू आपला मोठा भाऊ आहे. वचन में लिखा है, वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. दानियल की पुस्तक में पढ़ सकते आणि इब्रिकांच्या पत्रात वाचू शकता. इतना खूबसूरत रीति से वो वचन प्रभु ने मुझे सिखाया. आणि एवढं सुंदर देवाने मला ते वचन शिकवलं. जब से बनाया तब से अभी तक एक बार भी प्रभु बोला नहीं, अभी वो कब के लिए देगा प्रभु ने. आणि कधी ते शिकवायला परवानगी देते देवाच्या हातात. तीसरा वचन प्रभु ने हमें सिखाया, हर घर में हमें बड़ा भाई होना चाहिए. आणि तिसरं वचन देवाने मला शिकवलं की प्रत्येक घरामध्ये मोठा भाऊ असला पाहिजे. बड़ा भाई जो घर का होता है वो कैसा होना चाहिए, आणि जो घरातला मोठा भाऊ आहे तो कसा असला पाहिजे. अपने बाप के लोगों के साथ कैसा बिहेवियर करना. आणि त्याच्यानंतरच्या लोकांबरोबर त्यांनी कशी वागणूक केली पाहिजे. तो ये बहुत अच्छा है. बड़ा भाई हो, बड़ी बहन हो, कोई भी जो बड़ा है उसने क्या करनी चाहिए, उसकी ड्यूटीज. आणि मोठा भाऊ असतो, मोठी बहीण असतो, त्यांचे काय कर्तव्य आहे त्यांनी कसं राहिलं पाहिजे. वो विषय पर प्रभु ने उसकी भी, मतलब जब मैं बाइबल पढ़ती हूँ तो मुझे जब टच होता है तो मैं फिर वो वचन लिख देती हूँ और फिर उसके ऊपर प्रिपरेशन कर देती हूँ. आणि ज्यावेळेस मी अचानक कहीं कभी प्रभु बोला कि ये तैयार तो दे लेने का. हर सैटरडे को कुछ प्रभु मुझे गुरु ये वचन. तो इसलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हमारा परमेश्वर हमें यहाँ सिखाता है कि हमें अगर कोई भी गलत काम करते हुए आपको दिख रहा है, लोग आपको दिखते बाजू में सो रहे हैं लेकिन जगह ही नहीं, आणि लोकांना दिसते की बाजूला व्यक्ती झोपलेला आहे त्याला उठवणार नाही. देख भी रहे हैं, बघतायत पण जगह त्याला उठवा, बार बार जगह बार उठवा. शायद आपको इसीलिए बाजू में बिठाया कि ताकि ये इसको जगाने की ड्यूटी आज आपको दी है. आणि शायद म्हणून देवाने तुम्हाला त्याच्या बाजूला बसवले, त्याला उठवायची जी ड्युटी आहे त्या देवाने तुम्हाला दिलेली आहे. तो ये जरूरी है आणि हे गरजेचं आहे. तो हम में से बहुत लोग कलीसिया में कुछ गलत काम करते, जैसे बच्चे दौड़ते हैं आणि मुलं पळतात. कम हो गए जब से बोला तब से, तो उन्हें टोकना, उन्हें एक जगह पे बिठा के रखना, ये नहीं करते.
आणि टोकणं, त्याला एका ठिकाणी बसवणं या सगळ्या गोष्टी नाही करत. तो हमें जब भी कोई गलत कदम हुआ कोई दिख रहा है तो हमें क्या करना है, हमें समझाना है. जैसे कोई लोग देखो खाना खाते समय दूसरी कुर्सी लेते हैं आणि काही काही लोक जेवणावेळी दुसरी गोष्टी घेतात तो वो लोग कर ही जाते हैं. आणि कालवून सांडवतात. तो जब खाने के बाद ऐसे जाने जाने का का बोलना भाई आप इधर बैठे थे आणि त्यांना बोलायचंय, भाऊ तुम्ही ते बसला होता ना बघत भात पडलाय. तो जरा बसा. मैंने मतलब जायचे काय पण आज मी पूछ देती हूँ अगली बार आप सोचना नहीं. आणि आज मी बसले पण पुढच्या वेळेस तुम्हाला पोचायचंय. ऐसा अच्छा नहीं. आणि असं सांगत हमने नाही. इस कुर्सी पे बैठने के लिए कुर्सी किया है. आणि खुर्ची बसायला दिलेली आहे. अगर कोई इसमें बैठेगा तो इसको उधर ये लगेगा ना, दाल चावल लगेगा, करी लगेगी. आणि जर दुसरं कोणी तिथे बसलं त्याला ते कालवण वगैरे सगळं लागेल. तो इसीलिए प्रियो हमें कुछ भी गलत होते हुए दिखना है तो यहाँ जो बाइबल नहीं हो. लेकिन हम क्या करते हैं, हमारा थोड़ी काम है. अरे ये सुनता नहीं है, ये लोग विरोध करते, ये लोग झगड़े के लिए उठते, ये लोग ऐसा ऐसा करते. ऐसा बोलने के कारण हम क्या करते हैं, हम बोलना, पूछना, समझाना छोड़ देते. आणि लोक ऐकत नाही, विरोधामध्ये उठतात, भांडायला उठतात. म्हणून असं ह्याच कारणामुळे आपण लोकांना बोलणं समजवणं सोडून देतो. लेकिन यहाँ आज प्रभु आपको कहता है उसके लिए प्रभु से माफी मांगना है कि प्रभु मेरे सामने कितने बुराई काम हो रहे थे लेकिन मैंने बोला नहीं, चुप बैठा, मुझे माफ. आणि त्याच्यासाठी पण आपल्याला देवाकडे क्षमा मागायची आहे की जेव्हा माझ्यासमोर खूप वाईट काम होताना मी बघितली पण तरी सुद्धा मी काही बोललो नाही, मी समजवलं नाही, म्हणून मला क्षमा करा. इसलिए ये दो गलतियों के लिए हमें आज प्रभु से माफी मांगनी. आणि या दोन चुकांसाठीच आपल्याला देवाकडे क्षमा मागायची. जिसने भी हमें सताया, टॉर्चर किया, तकलीफ दिया, उसके प्रति बैर रखा. आणि ज्याने आपल्याला सतवलं, आपल्याला धोका दिला, त्याच्याप्रती आपण आपल्या मनामध्ये वैर ठेवलं. दुसरं कि हमने हमारे सामने जो गलत काम कर रहे थे उन्हें हमें समझाया नहीं, उन्हें डांटा नहीं. आणि जे आपल्यासमोर चुकीचं काम करत होते आपण त्यांना समजवलं नाही, आपण त्यांना ओरडलं नाही. तीसरा आपको माफी मांगना है. आणि तिसरं तुम्हाला क्षमा मागायची. जब कोई धर्मी आपको डांटा, आपको समझाया, आपको बुरा लगा, आपने अपना सिर उसको तेल मलने के लिए नहीं दिया, समझने के लिए नहीं दिया, आपने परवाह किया, विरोध किया, आपने बहुत क्लेरिफिकेशन किया. आणि जर कोणी नीतिमान तुम्हाला ओरडलेलं आहे, तुम्हाला समजवलेलं आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्याला मना केलेलं आहे, तुमचं मस्त तुम्ही तेलासाठी पुढे नाही केले, तुम्ही त्याचा विरोध केला आहे, त्यासाठी क्षमा मागा. सही तुम्हें हमारा सिर नहीं आगे. आणि आपण आपलं मस्त पुढे नाही केलं. हमें क्या बोला, आपण काय म्हणाल? मैं थोड़ी गलती नहीं करे तो उसके लिए हम बहुत से माफी. आणि त्याच्यासाठी आपण देवाला क्षमा मागू. तीन गोष्टींसाठी. ठीक है, आप प्रभु के सामने दंडवत करेंगे और 3 बातों के लिए प्रभु से माफी मांगेंगे. आणि आपण देवासमोर दंडवत करूया आणि या तीन गोष्टींसाठी आपण देवाकडे क्षमा मागू. सेनाधीश पिता, सचमुच प्रभु हमने हमारे मन में बहुतायत लोगों के प्रति बैर उत्पन्न करके रखा था ताकि उनसे बात हम कभी नहीं करना. हमें क्षमा कर प्रभु, हमें माफ कर दे. मेरे राजा, मेरे मन को ही पिता, हमारे सामने बहुतायत लोगों ने गलती की लेकिन हमने कभी उन पर प्रभु नोट नहीं किया, ना उन्हें डांटा, ना उन्हें समझा, ना समझाया. माफ कर दे प्रभु. और हमें भी बहुत बार किसी ने हमें डांटा है या हमें समझाया तो हमें अच्छा नहीं लगा है, हम माफी मांगते हैं प्रभु, हमें माफ कर. हमने बहुत बार उल्टा पुल्टा बोला है तो कुछ ऐसी बातें पूरी क्षमा कर, हमें माफ कर. और जैसा तू है वैसा हमें बना. पवित्र आचरण में आने के लिए सहायता यीशु के नाम से.